समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। सातारा येथे द युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य आयोजित गुणगौरव पुरस्कार सोहळा 2025 उत्साहात साजरा झाला। सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। द युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांस जिल्हास्तरीय द युवा ग्रामीण पुरस्कार 2025 देऊन गुणगौरव करण्यात आला। यामध्ये खटाव तालुक्यातील कन्हैया बाबासो महामुनी, विकास विश्वनाथ नागमल, ओंकार अनिल चव्हाण, वडगाव जयराम स्वामी यांना उद्योग भूषण, तसेच श्रीराम नंदकुमार इनामदार वरुड, श्री बाळासाहेब माधवराव चव्हाण अतीत सातारा, मामनान पठाण, सौ रुक्मिणी सुनील कदम पुसे सावळी यांना उद्योग भूषण पुरस्कार देण्यात आला। तसेच सातारा धर्मदाय कार्यालय प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट शिवाजी लक्ष्मणराव कदम यांना उत्कृष्ट वकील, तसेच नितीन शंकर माने कुमठे नागाची प्राथमिक केंद्र शाळा वडगाव यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला। तसेच हरिभक्त पारायण सौ विद्या नवनाथ खारगे यांना उत्कृष्ट कीर्तनकार आणि हरिभक्त पारायण गुरुवर्य प्रकाश महाराज पडवेकर, सतनाम वारकरी दिंडी समाज सोहळा कलानगर येळावी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी यांना समाज प्रबोधनकार पुरस्कार देण्यात आला। द युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या सर्वांगीण विकासाच्या कामाची दखल घेऊन या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर व विविध क्षेत्रातील काम करणारे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, शेतकरी, कला विविध क्षेत्रामधील काम करणाऱ्या मान्यवरांना गुणगौरव देण्यात आला। यावेळी अन्सार शेख संस्थापक अध्यक्ष द युवा ग्रामीण पत्रकार संघ आणि दैनिक सरकार टाइम्स मुख्य संपादक जीवन मोहिते, जिल्हाध्यक्ष दैनिक सरकार टाइम्स कार्यकारी संपादक महेश यादव, जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस निरीक्षक निलेश तांबे सातारा, श्रीमती यास्मीन नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश वाघमारे, अँटी करप्शन अधीक्षक सातारा, शशिकांत गोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा, संदीप भिंगारे, बालविकास प्रकल्प अधिकारी सातारा, दीपालीताई खोत, अध्यक्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तसेच द युवा ग्रामीण पत्रकार संघ महिला राज अध्यक्ष रुपाली सावंत, महिला जिल्हाध्यक्ष सातारा अर्चना जगताप, द युवा ग्रामीण पत्रकार संघ सातारा जिल्हा आणि तालुका पदाधिकारी आणि सदस्य यांच्या एकजुटीने कार्यक्रम संपन्न झाला। द युवा ग्रामीण पत्रकार संघ खटाव तालुका अध्यक्ष किरण घारगे तसेच समदातार शाहरुख बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले। आणि आज त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाही टिकून आहे। अशा ह्या लोकशाही टिकवणाऱ्या वर्गाकडून आपल्यातील समाज घटकांचा सन्मान होणं ही फार मोठी आणि फार महत्त्वपूर्ण बाब आहे। कारण की समाजामध्ये काम करत असताना खऱ्या अर्थाने पत्रकारिता ही सिद्ध करते आणि ह्या पत्रकारितेलाच माहित असतं की समाजामध्ये विकासात्मक, लोकशाहीला पूरक आणि समाज एकवटून ठेवण्यासाठी समाज हिताचं काम हे नक्की कोण करतंय? पत्रकार हे असे आहेत की जे पत्रकाराच्या वरून पत्रकाराला जे दिसतं ते कोणालाच दिसू शकत नाही असं म्हणायला हरकत नाही। आपली द युवा पत्रकार संघटना आहे। संघटनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात। महाराष्ट्रामध्ये पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत। प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत वेगळी, पण आमच्या संघटनेबाबत जर बोलायचं म्हटलं तर आमच्या संघटनेचा अध्यक्ष हर एक सदस्याबरोबर कनेक्ट असतात, प्रत्येकावर सुसंवाद साधले जातात। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी गणेश घारगे, सातारा। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।